सध्या देशात दोनच गोष्टींची बातमी आहे. पहिली बातमी मोदींनी केलेली आवाहनं आणि त्यानंतर वाढलेले पेट्रोल, डिझेल आणि सोन्याचे भाव याची. तर दुसरी बातमी नीट परीक्षेचा पेपर फुटला याची आणि त्यानंतर सुरू झालेल्या तपासाची. आधी या पेपर फुटीचं नाशिक कनेक्शन समोर आलं. त्यानंतर अहिल्यानगर, पुणे अशा शहरांमधून अनेकांची चौकशी झाली आणि बऱ्याच जणांना ताब्यात घेण्यात आलं. पण आता काय बातमी येते? तर ज्या प्रोफेसर शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून परीक्षेची तयारी करून घेतली त्याच प्रोफेसरचा नीटच्या पेपर फुटीमध्ये हात असल्याची. सीबीआयनं या प्राध्यापकाला पुण्यातून अटक केली असून नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या गोपनीय अशा प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या समितीशी हा प्राध्यापक संपर्कात असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे शिक्षण वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. नेमका कोण आहे हा प्राध्यापक? पोलीस त्याच्यापर्यंत कसे पोहोचले आणि नेमका कुठपर्यंत आला या प्रकरणाचा तपास पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी मीनाक्षी आणि तुम्ही पाहताय डिकोड मराठी. पी.व्ही. कुलकर्णी लातूरच्या नामांकित दयानंद कॉलेजमध्ये तब्बल 28 वर्ष त्यांनी केमिस्ट्रीचा प्राध्यापक म्हणून काम केलंय. 5-6 वर्षांपूर्वी तो सेवेतून निवृत्त झाला. लातूर शहर हे मेडिकल प्रवेश परीक्षेची किंवा जेईईची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मागच्या काही वर्षात शिक्षण पंढरी म्हणून उदयास आलं. लातूर पॅटर्न देशभर गाजला. नामांकित कॉलेजचा प्राध्यापक आणि शिकवण्याचा इतका वर्षांचा अनुभव बघता नीटच्या मार्गदर्शनासाठी कुलकर्णीचा चांगलाच प्रभाव होता. लातूरमधल्या कैलासनगरमध्ये त्याचं घर आहे. पण त्याचं कुटुंब पुण्यात राहत असल्यानं अलीकडच्या काळात त्याचं लातूरमध्ये राहणं कमी झालं होतं. सेवानिवृत्तीनंतर तो पुण्यातच राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होता. त्याचा लातूरमध्ये प्रायव्हेट क्लास होता. पुण्यात एका मोठ्या क्लासशी त्याचं नाव जोडलं गेलं होतं. महत्त्वाचं म्हणजे मागच्या 10-11 वर्षांपासून तो नीटसाठीच्या पेपर सेटिंग कॅम्पमध्ये थेट सहभागी होता. आता इतका अनुभव, इतकं नाव, म्हणजे हा प्राध्यापक केमिस्ट्रीचा तज्ज्ञच मानला जायचा. परिणामी नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेच्या प्रक्रियेत देखील याची महत्त्वाची भूमिका होती. थेट एनटीए मधल्या ओळखी, पदाचा गैरवापर, शक्य ते सगळं कुलकर्णीने या पेपर फुटीसाठी वापरलं. नीटच्या पेपर फुटीचं जे रॅकेट आहे त्याचा एक मास्टर प्लॅन होता. कोण काय करेल ते ठरलं होतं. परीक्षेत केमिस्ट्री, बायोलॉजी आणि फिजिक्स असे 3 विषय असतात. 720 मार्कांच्या या परीक्षेचा संपूर्ण पेपर एकत्र फोडला तर संशय निर्माण होण्याची शक्यता वाढेल याची आरोपींना कल्पना होती. त्यामुळे पेपरमधले विषयवार प्रश्न वेगवेगळे करून ते फोडले गेले. कुलकर्णी केमिस्ट्रीचा तज्ज्ञ, त्याच्याकडे केमिस्ट्रीचे प्रश्न आले होते. नाशिकमधून अटक करण्यात आलेला संशयित आरोपी शुभम खैरनार हा त्याच्या इतर साथीदारांच्या सहाय्यानं बायोलॉजीचा पेपर फोडत होता. अर्थात हे पेपर विद्यार्थी पालकांकडे कसे पोहोचायचे हा प्रश्न होताच. तर सीबीआयने या प्रकरणाचा तपास केला. तेव्हा कुलकर्णीने नेमकं काय केलं त्याचा उलगडा झाला. नीटची परीक्षा 3 मेला झाली. त्याआधीच कुलकर्णीने एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्याच्या पुण्यातल्या घरात काही निवडक विद्यार्थ्यांसाठी एक सिक्रेट स्पेशल कोचिंग सेशन आयोजित केलं होतं. यामध्येच त्यानं पैशांच्या बदल्यात विद्यार्थ्यांना थेट त्याच्याकडे असलेले लीक केलेले नीटचे पेपर, त्यांचे पर्याय आणि अचूक उत्तरं फळ्यावर लिहून दिली होती. विद्यार्थ्यांनी ही उत्तरं त्यांच्या वह्यांमध्ये लिहून घेतली होती. कुलकर्णीने काही विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन जे पेपरच्या नावाखाली थेट मूळ प्रश्न जसेच्या तसे दिल्याच्या तक्रारीही स्थानिक लोकांनी केल्या आहेत. त्यामुळे हे प्रकरण बाहेर आलं. तेव्हाच सीबीआयने संशयित विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे मारले. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या वह्या जप्त करण्यात आल्या होत्या. त्यातल्या काही वह्यांमध्ये कुलकर्णीने दिलेले प्रश्न आणि उत्तरं होती. सीबीआयने वह्यांमधील प्रश्न आणि परीक्षेत विचारली गेलेली प्रश्नपत्रिका समोर ठेवून तपासली. वह्यांमधील प्रश्न आणि पेपरला आलेले प्रश्न तंतोतंत जुळत होते. तोच हा तपासातला टर्निंग पॉइंट ठरला. तसंच या सगळ्यात आणखी एक अँगल समोर आला. अहिल्यानगरमधून धनंजय लोखंडे नावाच्या एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं. त्याच्या चौकशीत पुण्यातल्या एका पार्लरवालीचं नाव पुढे आलं. मनीषा वाघमारे. पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात राहणारी 46 वर्षीय मनीषा वरकरणी ब्युटी पार्लर चालवत असली तरी ती या रॅकेटमध्ये मुख्य एजंट म्हणून काम करत होती. मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याचं आमिष दाखवून ती श्रीमंत पालकांना आणि विद्यार्थ्यांना जाळ्यात ओढायची आणि त्यांच्याकडून लाखो रुपये उकळायची. पैसे निश्चित झाल्यावर विद्यार्थ्यांना धनंजयच्या माध्यमातून ती मास्टर माइंड पर्यंत पोहोचवायची. पोलिसांनी तिच्या घरातून जप्त केलेल्या मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये धनंजय लोखंडे आणि तिच्या व्हॉट्सअप कॉल्स आणि मेसेजेसचे पुरावे हाती लागले. दिल्लीपासून अगदी पुण्याच्या गल्लीबोळापर्यंत आता या प्रकरणाचे धागेदोरे पोहोचतायत. आतापर्यंत सीबीआयने प्राध्यापक कुलकर्णी, शुभम खैरनार, धनंजय लोखंडे, मनीषा वाघमारेसह अनेकांची चौकशी केली आहे.
लातूरमधील ट्युशन क्लासेस आणि कुलकर्णी सोबत काम करणाऱ्या इतर शिक्षकांचीही कसून चौकशी केली जाते। तपासाचा भाग म्हणून लातूरमधील एका मोठ्या केमिस्ट्री क्लासेसच्या संचालकांनाही सीबीआयच्या चौकशीला सामोरं जावं लागलं। आता सीबीआय या पेपर फुटीचं जाळं देशात इतर कुठल्या राज्यांमध्ये पसरलं आहे का याचा शोध घेत आहे। या प्रकरणात एनटीए मधील काही बड्या अधिकाऱ्यांचा हात आहे का आणि फिजिक्सचा पेपरही अशाच पद्धतीने वेगळ्या कोणाकडून फोडला गेला होता का, या दिशेने सीबीआयचा पुढील तपास अत्यंत वेगाने सुरू आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच सविस्तर आणि सखोल विश्लेषणासाठी पाहत रहा डिकोड मराठी। धन्यवाद।